पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीची गेला पुन्हा जन्म नाही आला, बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. समचरण सरोजम चांद्रणी लाभदाभ, जगननिहित पाणी मंडन मंडनानं, तरुणत्वलक्षेमालकंध्रम कंजनेत्रम, सदैवधवलास विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. उतरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा. हाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा. जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये भगवंताला भूताची उपमा देतात. एक शास्त्राचा नियम असा आहे, या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूचा असला पाहिजे, नसता उपमा देता येत नाही. याचा अर्थ असा की देव आणि भूत दोघांच्या खुणेत कुठेतरी खुणा सारख्या असल्याशिवाय महाराज देवाला भूत म्हणणारच नाही, हे मात्र निर्वाकपणे सत्य आहे. विढाला विढाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसामध्ये पुन्हा थंडीमध्ये वाढ होणार आहे. कृपया सर्वांनी दक्षता घ्यावी. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या या मौजे अकोली या गावामध्ये आपलं सर्वांचं असणार अधिष्ठान खंडोबाच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह, अखिल कोटी ब्रह्मांड अनेक भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, जमलेल्या सर्व गुणीजन मंडळीचं सहकार्य, शिवेचं युक्तचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे शिवा प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातली खळ्यातली माळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी सर्वची सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी अकोली. आणि या ठिकाणी महंत श्री आमचे नामदेवजी महाराज चारठाणकर, या ठिकाणी हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला नाम सप्ताह. या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंद आपण रामायण श्रवण करत आहात, हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज मोरे आणि सगळीची सगळी गाणारी वाजवणारी मंडळी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी, तरुण मंडळीच्या विशेष सहकार्याने चालत असलेला नाम सप्ताह. वडलासारखी मंडळी टाळ घेऊन उभा आहे. समोर बसलेली वडलासारखी मंडळी माता मावल्याच्या नतमस्तक होतो.
या ठिकाणी भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे बालासाहेब महाराज, हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे गंगाबुवा महाराज, हरिभक्तपरायण अशोक महाराज, हरिभक्तपरायण धोंडराम महाराज, हरिभक्तपरायण आणि अरुण महाराज, हरिभक्तपरायण माधू आबा आणि मृदंग महामेरू आमचे श्याम महाराज, राम महाराज गोरे, राम महाराज गोरे, सुंदर महाराज. अगदी या वयामध्ये इतकी तयारी म्हणल्यानंतर अजून तर तुम्हाला पुढं लांब जायचं आहे. लांब म्हणजे आमच्यासारखं व्हायचं आहे अजून. देव उद्धव महाराज त्यांचा आमचा परिचय, त्यांचं नाव मी उखाणा घालून घेणार आहे नंतर. त्यांनी मला लय ठिकाणी वाजिलेलं आहे ना, म्हणजे पखवात. आणि समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, भजनी मंडळी, या ठिकाणी आजचे अन्नदाते आमचे सत्य संतोष भाऊ, सुंदरराव पाटील चव्हाण आणि दादाराव मामा बोरकर आणि सर्वचे सर्व या ठिकाणी अगदी अंतकरणापासून हा नामसप्ताह मी आल्यापासून आज तुमच्या गावामध्ये मी लवकर येण्याचा म्हणजे प्रयत्न केला आणि आनंद वाटला महाराज की आपल्या या अभंगामध्ये चालता चालता आपण या खंडोबाचं वर्णन करत चालू. विठाला विठाला प्रथम अगोदर आपण अभंगाचा भावार्थाकडे चालू आणि मग चालता 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 जसा योग येईल तसं बोलण्याचा प्रयत्न करू बरं का. पण अगोदर एक सूचना देतो, माझा स्वभाव थोडासा विनोदी, थोडासा म्हणजे बरासा जरा चाभरा स्वभाव आहे. आणि कीर्तनामध्ये मी जे विनोद वापरणार, जे दृष्टांत वापरणार ते कोणालाही अनुसरून नसणार, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, सांगायला हरकत नाही. आमचे रामेश्वर महाराज त्यांनी अगोदरच मी सांगितलं होतं, म्हणलं ते म्हणे काही अडचण नाही म्हणे, तुम्ही काही नाही, परंतु त्यांचा योग नाही, कारण ती आळंदीला अडकले, येण्याला टाईम झाला. असो, परंतु सर्व पाहुणे मंडळी त्यांचीच आहे, ही सर्व गावकरी मंडळी आमची जुने वाजवणारी. मला तर वाटतं 2-3 वर्ष कोरोनामुळं तुमची माही गाठ होती की नाही कोण, पण तुम्ही आहे अजून. तुम्ही आहे म्हणजे मी आहे अजून, तसं काही नाही, बरोबर आहे की नाही. विठाला विठाला बोलता बोलता बोलून गेलो. अभंगाचा उपक्रम, या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूत असला पाहिजे. म्हणजे या वस्तूसारखी ही वस्तू म्हणण्यामध्ये 2 प्रकारे वर्णन केलं जातं, एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि एक भावनानिष्ठ वर्णन. वस्तुनिष्ठ वर्णन कशाला म्हणतात, या वस्तूचे पूर्ण गुण या वस्तूत असले पाहिजे आणि मग म्हणावं या वस्तूसारखी ही वस्तू, तिला म्हणायचं वस्तुनिष्ठ वर्णन. आणि या वस्तूचे एकही गुण या वस्तूत नसताना जर वर्णन केलं, या वस्तूसारखी ही वस्तू आहे, तर तिला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. म्हणजे वस्तूच्या भावासहित जे केलेलं वर्णन असतं त्याला वस्तुनिष्ठ वर्णन असं म्हणतात, आणि वस्तूच्या अभावात जे केलेलं वर्णन असतं त्याला भावनानिष्ठ वर्णन असं म्हणतात. वर्णनाचे 2 प्रकार. किती यांच्याकडे गुळ द्या बरं. घ्या ते आता ते काय मळ्यापाशी पाखरा खाल्लं, दुसरं कोणी बसायला पाहिजे तर गावकरी माणसं. गुळ द्या यांच्याकडे, यांच्याकडे नाही, अवसानात घ्या तुमच्या तशी. आणि मला कधी मध्ये द्यायचा इथं बरं का, आणि मी इकडं तिकडं पाहायला लागलं खुशाला हानी जातो मी. विढाला विढाला वर्णनाचे किती प्रकार, 2. वर्णाचे नाही, हे तसे वर्णाचे बी 2 प्रकार आहेत ना बाबा. एक आंधळ आणि एक डोळस. आंधळ वर्ण म्हणजे जिथं टाकलं तिथंच बसतं घट्ट, आणि डोळस वर्ण म्हणजे वाढलं वाढे करायच्या अगोदर पुढं फिरून येतो, त्याला चपाळ वर्ण आपण ज्याला म्हणतो. वर्णनाचे 2 प्रकार. एका गावात मी पाहुणा होऊन गेलतो. हा तुम्ही म्हणता तूच जातो ना, आम्ही काय जात नाही का काय. मी पाहुणा होऊन गेलो ना, आता गाव सारा ओळखीचा माझ्या, अगदी लहानापासून तर म्हातारेपर्यंत सर्वची सर्व माझ्या परिचयाची. मग आता असा मारुतीच्या मंदिराच्या वाटेवर मी जाऊन बसलो. मग गावातला एक माणूस आला, मला म्हणजे जय हरी महाराज. मला जय हरी, कसं काय चाललं, मला मजा येते, पाऊस पाणी, मला बरं आहे. आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली, आणि आमच्या दोघांची चर्चा सुरू असताना रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा नव्हता, तो माझ्या अपरिचित होता. मग मला याला विचारावं लागलं ना, तो जो माणूस चालला तो कोण येऊ. ते म्हणले काय सांगावं महाराज. म्हणलं का, अहो तो देव माणूस आहे. कोण आहे, देव माणूस. याचा अर्थ त्याच्या अंगामध्ये कोणता तरी देवाचा गुण
उगाच कोणी कोणाला देव म्हणेल का? मला आनंद वाटला. मला काय गोड उपमा दिली. भले महाराज माणूसच देवासारखा आहे. त्याच्या पलीकडे एक चालला होता. मला तो कोण आहे म्हणजे त्याचं नका नाव घेऊ. म्हणलं का? तो बैल आहे म्हणे. आता माणूस बैल होईल का? बरं जो बोलला तो माळकरी होता. याला देवाची उपमा कोण दिली? यानंच दिली. आणि त्याला बैलाची कोण दिली? मग आता याच्या अंगात देवाचं गुण आणि त्याच्या अंगात बैलाचं गुण दिसलाच असेल ना. आणि कैच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते बाबा. सगळे झोपेतून उठते तशीच आचे कोची खावते थेट शेतात. मोटर चालू करते आणि तुरीत जाय, हरभऱ्यात जाय, गावात जाय, उसात जाय, इतकरी पाय भरते. आणि तसेच घरी ते बायकून म्हणते वाढ भाकर. आणि ती म्हणते पाय हे लय बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं? ती जेवण वाढून हे जेवण करतं. मग म्हणतं हां टाक पाणी आता. कशाला? जेवण झाल्यावर आंघोळ करतो, गंध लावतो. मग म्हणतं घे बरं डबड इकडं आता. अरे बैल बारा विढाला विढा. त्याच्या पलीकडे एक चालला. म्हणलं तो कोण आहे? म्हणजे तो तर रावणच आहे बा. आता माणूस रावण होईल का? माणूस रावण होऊ शकत नाही. आणि माफ करा, कदाचित रावणाची उपमा माणसाला जर दिली तर रावणाचा सुद्धा अपमान होईल. कारण माणसं रावणाच्या पुढची वागणारी. कोणती उपमा कोणाला देऊन चालतंय का महाराज? रावणाचा एक गुण आपल्यात नाही. एक किती? एक गुण नाही आपल्यात रावणाचा एक. आमचे स्वानाचं गुण अशी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे बाबा हो, रावणाचा एक गुण आपल्यात नाही. काय रावणाची उपमा माणसाला देतात? रावणाला बायका किती होत्या? 80,000. 16,000 भगवान श्रीकृष्णाला होत्या. 80,000. 80,000 रावणाला. भगवान श्रीकृष्णाला 16,000 होत्या. 16 पंचे 5 पट देवापेक्षा. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. एकट्या पठ्ठ्याचं सैन्य. ते जर आता असतं तर काय टपर होती. कोणाचा फॉर्म भरा त्याच्या विरोधात. पण पुढे बघा 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीतामातेला चोरून नेलं आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. आणि रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री 9-10 वाजेची वेळ असेल. रावणाची बायको मंदोदरी उठली आणि रावणाला म्हणे तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ती म्हणे एक काय प्रश्न विचार? अनेक विचार. तुझं माझं नातं पती पत्नीचं, तुझा माझ्यावर अधिकार आहे. काय विचारायचं ते विचार. ती म्हणे मी विचारीन पण खरं बोलणार का? रावण म्हणे तुला शंका येते? म्हणे तुम्हाला शंकाच येते मला, तुम्ही खोटं बोलत असताना. ते मी तुला कधी खरंही बोलला असेल, कधी खोटंही बोलला असेल, पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. रावण म्हणे काय काय कारण? आज कसं काय खोटं बोलणार नाही? मंदोदरी म्हणे कसं काय खोटं बोलणार नाही आज? तर ते माऊलीची वारी जवळ आलेली हे ते म्हणे आज एकादशी म्हणे. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? रावण. आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही. रावणाची उपमा माणसाला नाही ना मार. ती म्हणली मग विचारू? अगदी विचार. आणि त्या दिवशी मंदोदरीने रावणाला 5 प्रश्न विचारले. माझा पहिला प्रश्न असा आहे, मला सवती किती आहे? सवती सवत तुम्हाला नाही तुम्हाला मला अजून गवतच माहीत नाही तर सवत काय ह्याची माहीत नाही. सवत एक लग्न केलं पुन्हा जर केली तर तिला सवत म्हणतात आमच्याकडे. ते म्हणे मला सवती किती आहे? रावण म्हणे तुला माहीत नाही का? मंदोदरी म्हणे मला काय माहिती आहे? तुम्ही आळंदीला गेले तिकून एक आणता, पंढरपूर गेले तिकून एक आणता. ठीक आहे म्हणे तुझ्या माहिती सवत सांगतो तुला. 80,000 सवती. आणि 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणे मंदोदरी एक सवत घरात आली तर लोकांचे भांडणं लागतात. तुला 80,000 सवती सांगितलं, तू टाळ्या वाजते का हसते काय? तुला आनंद झाला? अहो ती मिली मला न आनंद व्हायला, न टाळ्या वाजायला, न हसायला काय झालं? 80 काय 90,000 बायका असू द्या, तुमचं वैभव किती आहे, पण मला याचा आनंद वाटला. तुम्ही मला खरं बोलून म्हणाले आणि खरंच बोलले, मला याचा आनंद वाटला. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न माझा असा आहे, त्या 80,000 सवतीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? रावण म्हणे काय बोलती म्हणतो जरे? साऱ्याचे माझ्या आवडत्या आहेत ना त्या, कारण मी साऱ्या सुंदर पाहूनच केलेले आहे. येड्या वाकड्या करायला मी का? 80,000 पत्नी आवडत्या सुंदर आहे म्हणे. हो. काय बोलता? म्हणे हो. का हो? मग 80,000 तुमच्या पत्न्या सुंदर आहेत तर मग तुम्ही सीतामातेला का चोरावं? ती म्हणे हां हे विचारतो का चोरली सांगू? बाकीच्या फक्त बाह्य स्वरूपाने आवडल्या, पण ही माझ्या अंतकरणात बिंबलेली आहे, अंतकरणात बसलेली आहे.
ती म्हणे तुमच्या अंतःकरणात आवडली ती म्हणे हो. अंतःकरणात बसली म्हणली हो. म्हणजे मनापासून आवडली म्हणे हो. काय गोड बोलले खरंच आवडली म्हणली हो. का हो तुम्हाला ती आवडली पण तिला तुम्ही आवडले का. रावण म्हणे मी काय आवडणार आहे, मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस आहे. माझा तर विषय सोड पण या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. अहो कोणीतरी आवडत असेल. त्यावेळेस रावण म्हणे तिला आवडतात फक्त श्रीराम प्रभू. तिला कोण आवडतो राम. मंदोदरी म्हणली काय आनंद वाटला मला, तिला राम आवडतो म्हणे हो. तुमच्या तोंडातून ऐकलं राम आवडतो म्हणे हो. मग का हो तुम्ही तिला चोरून आणलं त्यावेळेस काय होऊन गेल ते. रावण सीतामातेला चोरून आणलं गेलं तर काय होऊन गेलं. गोसावी साधू म्हणजे तुम्हाला साधू होता येतं, तुम्हाला गोसावी होता येतं, तुम्हाला राक्षस होता येतं, तुम्हाला मानव होता येतं, तुम्हाला हरिण होता येतं, कारण तुम्ही कोण आहे मायावी आहे. मग तुम्हाला जर काही होता येतं तर मग तिला कोण आवडतो राम. मग तुम्ही राम व्हा ना. रावण म्हणे तिथं तर घोडं पेंट खात का. मला राम होता येणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. विठाला विठाला नका राम हो म्हणलं. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जरा माफी मागून बोलतो माऊलीची बरं का. तुम्ही तिला चोरून आणलं हे खरं आहे म्हणले हो. आकाश मार्गाने आले खरं आहे म्हणले हो. दोघंच होते खरं आहे म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही. रावणाच्या डोळ्यात रक्त उतर. रावण ताडकान उभा राहिला. मंदोदरीशी हलकट प्रश्न विचारायचे नाही आणि सीतेबद्दल वाईट बोलायचं लक्षात ठेव म्हणे. का अगं मी तिला चोरून आणलं हेही खरं आहे, आकाश मार्गाने हेही खरं आहे, दोघंच होतो हेही खरं आहे, मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरं आहे. पण ज्यावेळेस तिच्या दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी शब्द वापरला होता कोणता मायपेक्षा तो माय शब्द माझ्या अंतःकरणात बिंबलेला आहे. काय सीतेला तुम्ही स्पर्श करू शकतो. रावणाची उपमा माणसाला. विढाला विढाला कोणतीही उपमा कोणाला देऊ नये महाराज. काही काही माणसं आपल्या एकमेकालाच उपमा देऊन टाकी. तेच एकमेकाला बिड्या पाहिजे तेच एकमेकाला म्हणते तुमच्यासारखा करणं नाही बा. बिडीवर करणं, बिडी कुठं करणं कुठं, काही उपमा द्यायची. आता आपल्या ठिकाणी एक आता खंडोबाची यात्रा आहे महाराज. आत्ता ही भगवान शंकराच्या विभूती आहेत. अगदी 8-15 दिवसापूर्वी भैरवनाथाची जयंती झाली. तोही भगवान शंकराचा अवतार आहे. तो का झाला होता. ब्रह्मदेवाची हत्या केली होती. त्यांच्याकडून ब्रह्मदेवाची हत्येचं पातक फेडण्यासाठी काशीला गेले. काशीचे कोतवाल म्हणजे कोण काल भैरवनाथ आहे. आणि आता परत लगेच खंडोबाची वारी. तर ज्या वेळेस आपल्या या पृथ्वीवर मणी आणि मल्ल 2 नावाचे राक्षस मातले होते महाराज. आणि असा भगवान शंकर कारण बदललं की कार्य बदलत असतं. कार्य बदलायला काहीतरी कारण लागतं. कारण नाव बदललं त्या अर्थी काहीतरी कार्य घडावं. काय कार्य केलं ज्या कार्यानुसार त्या माणसाला नाव पडत असतं नाही का. काही काही माणसाला नाव पडतं गपाळे महाराज म्हणजे नेहमी गप्पा हाणणारे नाही का. तर ते मणी आणि मल्ल नावाचे राक्षस 2 होते. मातल्याच्या नंतर भगवान शंकराने खंडोबाचा अवतार धारण केलता. तर 7 कोटी सैन्य तयार केलं महाराज भगवान शंकराने. किती 7 कोटी. कर्नाटकमध्ये 7ला येळ म्हणतात. 7ला काय म्हणतात येळ येळ. आणि कोटी 7 कोटी म्हणजे येळकोट येलकोट. मणी आणि मल्ल. मल्ल नावाच्या राक्षसाला हरवलं होतं म्हणून मल्हारी असं नाव पडलं. विठाला 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 म्हणून म्हणतात सदा येळकोट येळकोट जय मल्हार. विजय गाजवला होता भगवान शंकराने मला जाऊन. आणि म्हाळसा आणि बानू. म्हाळसा ही भगवान शंकराची अर्धांगिनी आणि बानू ही म्हणजे थोडक्यात आपली राधेसारखी प्रेमिका असं म्हणावं लागेल. चला संपला आता येऊ मी. आपला विषय काय चालला होता कीर्तन. नाही तुम्ही म्हणता नाही मला काय आबुदी आली मी मागं बसत असतो ना आज याच्या पुढं बसलो. त्याचं काय चिंता करू नका तुम्ही. कीर्तन संपल्यावर आपण 2 जण गुळात चहा करून पिऊ. तुम्ही काही चिंता करू नका. माझा स्वभाव विनोदी. मला परवा असं काही बोललं तर चालेल ना. हां नाही तर परवा असंच बोलायला गेलो तो गुळावाला उठला मला म्हणे गुळ आणि तू आणि चाललो मी कुठं ताण करून घ्या.
आणि गुळ ठेवायला पोरं पाहिजे. असे पोरं एक पोरग गुळ ठेवायला होतं मला. ते पोरं राहून राहून उभा राहत. अरे बाईच खाली. ते पुन्हा अरे बाईच ना खाली. पण त्याला आला शेंबूड. ते मला म्हणे बाबा तुमच्या पाय पडतो. मला पड. ते माय पाय पडलं आणि माझ्या धोतारा सारा पोटला. नाव द्यायचं असेल तर 4 प्रकाराचं भान असावं. स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे किंवा त्याचा धर्म सारखा पाहिजे. मी नाव सांगितलं मल्हारी. स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म नाव पाहिजे की नाही. अहो भगवान परमात्माचे खरवंडी म्हणतात ना आपलं. खरवंडी त्या गावाचं नाव खरवंदी आहे. खरं भगवान बाबाचा गड आहे ना खरवंदी. कारण तिथे धौम्य ऋषीचा आश्रम होता. खरं ते धुम्यागड होता. आणि भगवान शांतीब्रह्म एकनाथ महाराज रामेश्वरला कावड घेऊन चालले. आणि येताना भगवान शंकराने, भगवान विष्णू आणि भगवान शंकराने एकनाथ महाराजाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक जण झाली गाढवून, एक जण झाली कायकाडी. नाथबाबाला जवळ येऊ दिलं. म्हणले हो कुठं चालले. म्हणजे कावड घेऊन. अहो माझ्या गाढवाला लय तहान लागले राव. गाढव गडबड गडबड लोळायला लागलं. याला पाणी द्या ना. नाथबाबांनी त्याला पाणी पाजलं महाराज. पण नाथबाबा म्हणतात माझी परीक्षा घेता काय, मी कोण आहे. त्या गाढवाला वंदन केलं म्हणून खर म्हणजे गाढव आणि वंदी म्हणजे वंदन. गाढवाला वंदन केलं म्हणून त्याला खरवंदी असं म्हणतात. आणि तिथे नाथबाबा म्हणतात माझी परीक्षा घेता काय. ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो वाजवणारे गोड आहेत राव. असं सापाचं तोंड आणि महाराजाची सम हाणणारा माणूस पाहिजे. कारण मी महाराज मी गाडीतून जर उतरत मी एवढा गायक म्हणून कळत नाही. मी नाही कळत. मी जेवायला तर बरी जेवायला जरी बसलो ना माझ्या शेजारचे लोक मला म्हणते वाय ना तिकडं. मला अरे मी मला काय झालं बाबा गेला तिकडं तू कशाला घोसवतो इथं. बरं ते जेवायला सोय न बसत नाही. आपण जेवायला बसलो की त्यांचं सुरू होतं ते बेसुरी. बेसुरी म्हणजे सूर. बेसुरी कशाला म्हणते ऐक नाही. सूर 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 म्हणजे देव. सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहिजे तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही भाजनाला नाही. पण जेवायला लोक बसले. काळी 2 नाही 4 नाही. अरे राम 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 हरे 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 कृष्णा. मला तो पाय पडतो भाऊ मौतीला बसल्यासारखा काही एवढून. ते मायपासून उठलं तिकडे जाऊन माईक घेतला म्हणतो रावणा रावण का बैठना. रावणाचा आणि जेवणाचा काही संबंध आहे का. त्यांना सापडतं कुठं काय माहिती. फक्त चांगला मेळ पाहिजे. पेढे बर्फी जिलेबी लगी सदा सर्वदा. लाडू तुझे कारणी उपेक्षू नको तू जिलेबी माता. मागणे माझे शंकर पाळेची आता. विढाला विढाला एकदा गाणाऱ्यासाठी या वाजवणाऱ्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा अंत करण्यात. महाराज मी एक कलाकाराचं वर्णन करणारा माणूस आहे. मी एक काय मी मोठा विद्वान माणूस नाही. मी स्वानंदोस कुणासीने टौंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांच्या बरोबर 7 वर्षे भजन केलेला माणूस आहे. महाराज आमचे बालासाहेब महाराज यांना माहिती आहे. आणि भजनात जो आनंद तो कशातच नाही महाराज. मस्त आनंद लुटून घ्यायचा. आणि असे अवघड वाज येणारे असले तरच मी अवघड चाली म्हणतो. नाही तर मग आपलं थोबड फुटतं. नाही म्हणलेलं बरं आहे. आमच्या दिंडीत 2-3 जण काकडा म्हणते. त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्याच्या हातात दोन जातो. त्यांच्याकडून नादी लागत. त्यांचं सुरू होतं अरे वटा जागे वारे आता अरे मरण करा रे. पण गेलं गाड्या
काय अहो वारकरी चालीला लय बाज आहे हो. काकड्याची चाल जर वारकाने गायलीने पाठ चारला तर अंगावर काटे येतात महाराज. सदानंद गुरुजीची कॅसेट आजही माऊलीच्या मंदिरात जर टाकली तर कुरेकर बाबा वरच्या ताळात बसून ऐकतात. हे उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा. जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता तुतवा गता जन्माचा घनदार पुण्यजान बंधू सोयरे शिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवा. भावी चरणी ठेवा माता तुझी व्यथा जन्माचा. धनदार माता धनदार पुत्रजान बंधू सोयरे शिशून सर्व शरण निघा देवासे. काय चाललं होतं आपलं? अरे हे म्हणते तो का मापिच्छा धरलाय बाबा गाऱ्या गुऱ्याचा. ओळखील हारी तो संसारी धन्य ज्याने संसारात येऊन ओळखील हारी खरे ते होऊन गेले संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखील हारी त्याच्यापेक्षा कुत्रे. देवाला ओळखाव संतांनीच महाराज. कारण संतांना देवाच्या खुणा माहीत होत्या. कोणत्या कोणत्या खुणा माहीत होत्या सांगतो बरं का. दिवाळीचा सण किती दिवस असतो तुम्ही सांगा. मी मोजितो नाही तर मी सांगतो तुम्ही मोजा. दिवाळी सण किती दिवस असतो. रमा एकादशी बरं का, गोवत्स बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भावबीज, तुलसी विवाह आणि चंपाषष्ठी. चंपाषष्ठीपर्यंत हा सण असतो. कारण ववळण्याचा कार्यक्रम कुठपर्यंत असतो चंपाषष्ठीपर्यंत. आणि बरं का पण याच्यामध्ये एक दिवस असा असतो त्या दिवशी बायकोनी नवऱ्याला ववळायचा असतो एवढ्या दिवसामध्ये. आणि तो दिवस कोणता आहे आपल्याला काय माहीत नाही पण तो भगवंताला माहीत होता. भगवंताने काय केलं एक दिवस माई साहेबाला खोनवलं. म्हणले इकडे या. म्हणले काय? म्हणे चालता का अकोलीला? म्हणे अकोलीला काय सप्ताह आहे का? ते म्हणे हा यायचं का तुला? माईसाहेब म्हणले चला. आता माईसाहेब तशा उठल्या तशा निघाल्या. देव म्हणले अगं मृत्यू लोकात जायचंय तुला कळतंय का कधी? म्हणे काय? मृत्यू लोकामध्ये जायचं असलं त्याला मेकअप करून जावं लागतं म्हणे. आता माईसाहेबाला काय मेकअप करता येतं का? माईसाहेबाला उंच टाचाची चप्पल घालता येते का? साडी पिन करता येते का? फिरून लावता येते? ते फिरून यायचं लावायचं काय म्हणते त्याला लिपस्टिक. आणि भगवंताला काय यमा गाडी चालवता येते? भगवंताची स्पीड काय होती? ह कैला चिमिन ती कहे गजराज. आणि राहायला नटायचा प्रश्न काय? माई साहेबाला नटायची गरज आहे मला. त्यांचं स्वरूपच काय होतं महाराज बरं का. भगवंताच्या स्वरूपाचे 3 प्रकार पडतात महाराज रूपाचे. ध्येयानुसार ध्यान, प्रत्येक ध्यान आणि अहमब्रह्मास्मी ध्यान. प्रत्येक ध्यान म्हणजे आमच्या माता मावल्या तुळशीवरांमध्ये गोटा ठेवतात त्याला प्रत्येक ध्यान म्हणतात. आणि ध्येयानुसार ध्यान म्हणजे भगवंताचा फोटो लावणे घरामध्ये. आणि अहमब्रह्माची परापचती मध्यमा वैखरी 4 वाणीचा लय करायचा आणि अंतकरणवृत्ती शून्याकर बनायची त्याला म्हणतात ध्यान. महाराज आता भगवान त्यांना नटायची गरजच नाही ना महाराज. अहो चंद्र आणि सूर्य त्यांच्या पुढे फिके पडले. त्यांच्या स्वरूपापुढे चंद्र आणि सूर्य म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस.
फिरती 12-16 कोणते आष्टीच्या 12 हा चंद्राच्या आणि सूर्याच्या वाद कारण डिम पडलं ना महाराज ते चंद्राच्या आणि सूर्याच्या हे राजा कुमार मदनाचा पुतळा विषयाची काळा लोपली राजा कुमार मदनाचा पुतळा विषयाची काळा लोपली चालता माय सगळं लय गोड वाजणार अशी पाहिजे महाराज नाही तर तुम्हाला सांगतो आम्ही दिंडीमध्ये आम्हाला असा पखवाद्या भेटतो आपण काही म्हणा त्याचं एकच चालतं 2-2 रुपयाला 4 आणि कमी आहे 2-2 रुपयाला 4 लय गाठ पडते मावत्या बोल नाही काय नाटायची गरज आहे माई साहेब म्हणलं जायचं कुठं पण ते म्हणे नामदेव महाराजाचं बारसं आहे तुला यायचं का माई साहेब म्हणलं बाई दिवाळीच्या पिरियडमध्ये चांगलं बारसं आलं बाई नामदेव महाराजाचं बारसं पण आता मला तर मी तर लय दमले म्हणे दुसऱ्याचा कापूस असला म्हणे धाड्यानी पण तुम्ही नाव कोणाचं घेतलं नामदेव महाराज म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार आद्य वैष्णव भगवान शंकर एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव पण हे कंबर बांधायचं कोणी शिकवलं आपल्याला नामदेव महाराजांनी आता नामदेव महाराज म्हणजे वैष्णव आणि वैष्णवाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही आणि जरी गेले तरी शोभणार नाही कारण मृत्यू लोकांमध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागते हे की नाही बिना ट्रॉलीचं मुंडकं भारत सुद्धा दिसत नाही ते हिंजडच चालत मग काय चाललं हे म्हणते नाही बाबा तो आहे पाय पडतो पुढच्या वर्षी जर तू आला तर मी तिकडे झाडोर बसन पण तू आहे पुढे बसायचं वैष्णवाच्या घरी जायचंय धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी जाईत जो नारायण या तुका कारण देव बेडावला वैकुंठ सोडून संतात निराहिला हो वैकुंठ सोडून संतात सदनी राही सदनी राही मला वा वा म्हणा ना हो ना मला झेंडू फुटाची बारी आली माझ्याकडे पाहू वरा जे भगवान परमात्मा माई साहेबाला घेऊन आले नामदेव महाराजाचं बारसं म्हणलं तर 5,000 महिला 5,000 पुरुष मंडळ महिला मंडळ एका बाजूला पुरुष मंडळ एका बाजूला सगळे शिस्तीत भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळीचे मध्यभागी जाऊन उभं राहिले माईसाहेब गेल्या महिला मंडळी मध्यभागी जाऊन उभं राहिल्या सगळे बसलेले हे दोघंच उभा का नामदेव महाराजांच्या आईचं लक्ष आमच्याकडे जावं काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं महाराज गरिबाच्या घरी जर मोठा पाहुणा गेला तर त्याला लय आनंद होतो ना लय पळत होते कारण गरिबाचं अंतकरण लय मोकळं असतं महाराज गरिबाच्या खिशात एक जरी बिडी असली आणि पोलीस पाटलांना मागली तेवढी देऊन टाकतं घ्या पाटील मन मोकळं आता कारण गरिबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम आणि श्रीमंताचं कुत्र्यापासून सावधान काय ते जेवायला पंक्ती बसल्या आणि जेवणाचा कार्यक्रम संपला आणि मग घरी आपापले निघाले सगळे मग आता आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात कोणी जर मोठी व्यक्ती आली तर जायच्या टायमाला आपण मंडपाच्या द्वारात उभा राहून त्यांचं आभार प्रदर्शन करावं लागतं बरं झालं बा तुम्ही मोठी माणसं आमच्या गरिबाच्या कार्यात आल्यामुळे शोभा वाढली
असं आभार प्रदर्शन करावं लागतं ना. मग तिथं पहिला मान कोणाचा आता बाबा? देवापेक्षा कोण मोठं आहे तिथं? आणि देवाचं आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का बाबा? काय वर्णन करता येईल आपल्याला? अहो तुकोबाराला नाही करता आलं. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संधी माझा फेडे आता. उदके वाहू तरी स्वरूप तू तुझे, वाहू धातू तरी नारायण कन कन में है. सर्व गटी राम देहा देही. ते काय गोड इथं काय वारकरी पाहायचं काम नाही. आज साऱ्या दांडाचं पाणी एकत्रित केलं, मला दारीवर ठेवलं काय. मी सारे फुटबेरे करून देईन. सर्व घटी राम एक, देहा देही एक. काय आणि मग आता काय वर्णन करावं ते म्हणजे सरळ साधा आणि सोपं देवाला वावळी तेच म्हणे. त्यात सगळं आलं. मग अक्षदम समर्पाय आम्ही. पण पुन्हा विचार केला म्हणे बाई वावळाव कोणी? म्या जर वावळत ह्या बाकीच्या म्हणे त्यांनी हिलाच मान लागत होता ना, आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला. कारण ह्या डिपार्टमेंटमध्ये मान पानं झालं अवघड बाबा. चहाच्या घोटाला आणि कोकाच्या बोटाला लईच मान. बरं पुन्हा विचार केला बाई मान द्यावा कोणाला? येला मान द्यावा ती म्हण तिची पाहुणीत लागत असेल, आणि तिला मान द्यावा तिची ओळखीचीच असेल. वशिले बाजी. बरं पुन्हा एखादीला उठून मान द्यावा तर तिला देवाला वळता आलं पाहिजे. देवाला वळायचं ते. काही काही मावल्याला अजून वळता येत नाही. मी त्या नाशिकला कीर्तनाला चाललो बरं का गुरुजी. मला असा उशीर झाला आणि मी फेटा बांधायला लागलो गडबडीत. आणि तेवढीत एक मावशी आली पळत मला म्हणे बाबा तुम्हाला ववळी ती. अरे म्हणलं मंडपात लोक येऊन बसले, मला उशीर झाला, तू काय ववळी ती? आत्ता ववळी ती म्हणे. तिनं मला गडबडीत असं ववळं साखर माझ्या कपाळा लावली, तांदूळ मला खायला दिली. देवाला ववळायचं ते. मग आता कोणाला सांगावं? नामदेव महाराजाच्या आईने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणे आता माईसाहेबाला सांगते. माईसाहेब बाटलेलं तर म्हणे माईसाहेब म्हणे काय तुम्हीच वळा. माईसाहेब म्हणले ओके. आता माईसाहेबाला देवाला वळण्याची लई अवघड होती, त्यांना सवय होती. ते म्हणले व्हा बरं पुढं. माईसाहेब उठल्या, एक जण इकडून ताट घेतलं, एक जण इकडून निरंजन घेतली, एक जण म्हणे काड्याची पेटी ती का म्हणे कशाला लागते पेटून घ्यायचं दे म्हणे. काड्याची पेटी घेतली, निरंजनी पेटवणार तेवढ्यामध्ये भगवंताचं लक्ष गेलं. म्हणले हिला दुसऱ्याच्या घरी मोठ्यापणा लागतो काय? हां दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करते ही. हिला माझ्या स्वरूपाचा अहंकार झाला काय? पाहू काय हिच्याकडे, करू काय चेष्टा. देव चेष्टा करायला लागले बायकोची. आणि महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे. महाराज घरात वातावरण चांगलं असतं. चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही आली करता बी आली पाहिजे. आता देवाला चेष्टा करायची. देवाकडे काय गुणाला कमी काय आहे? चतुरातो आणि गुण लावण्याची. भगवंतानी एकच गुण वापरला कोणता? 5000 माणसं बसलेली, मध्यभागी भगवान परमात्मा बसले आणि अशी माईसाहेबाची चेष्टा केली, सगळे सारखेच करून टाकली. माईसाहेब म्हणे बाई याच्यात बाब्याचा बाप कोणता असं भय आता. लादले गे माय आता कोण ववाळू जिकडे भाई चतुर्भुज गोपाळ ओळ गेले माय द्वारके जिकडे भाई चतुर्भुज सारखे ओळ गेले माय सगळे माजारी जिकडे भाई चतुर्भुज नरारी ओळ गेले माय शारण घरा जिकडे भाई तिकडे चतुर्भुज परिवाराव. बरोबर आहे की नाही?
मग कोणाला वावळू आता, कोणाला वावळू? आणि तेवढ्यामध्ये माईसाहेब परेशान झाले. आता नामदेव महाराज कोपऱ्यात बसलेले. नामदेव महाराज, कारण बारसं कोणाचं असतं? म्हाताऱ्याचं. कोपऱ्यात बसलेली. नामदेव महाराजांना पाहिलं, म्हणले माईसाहेबाकडं पाहिलं. माईसाहेब आधी अशा लागल्या पाहायला इकडे तिकडं. नामदेव महाराज कसे करते? हे उर्रे. माईसाहेब म्हणले गजबाई सई. आणि ते मी तुम्हाला काय झालं? म्हणजे तुला काय झालं? माईसाहेब म्हणले महानावर मला ओळखाना तू हो काय चाललंय? नामदेव महाराज नाही नाही, लहान लेकरं लय अवसन महाराज, लय खोडसर. लहान लेकरं लय खोडसर. शहाण्या माणसाची तारमळ झाल्यावर तर लय अवसन त्यांना. शेतातून नवरा बायको घरी येतात ना दोघं जण. आणि मग त्या बाईच्या हातात डोक्यावर पाटी, हातात बकरी, काखात लेकरू, एक फेगडं कुत्रं. ती आपली वडीत चालत. दुसरं म्हणतं मम्मी मला घे ना. कसं काय घेईन ती? लय लेकरं खोडसर. नामदेव महाराज म्हणले माई साहेब काय झालं तुम्हाला? अरे बाबा नामा याच्यात कोणते मला कळना ना. नामदेव महाराज म्हणले मला परमिशन द्या बरं. अरे तू काय सांगणार आहे? म्हणले उठाच्या पाठवून पाणी फिरलं, शेळी म्हणती मी आळपणे भिजन का? अहो मला परमिशन तर द्या. माई साहेब म्हणले सांग बरं. आणि महाराज नामदेव महाराजांनी एका मिनिटात वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, श्री वत्सल चाले, वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, श्री वत्सल वैजयंती माळ गळा, विष्णुदास वैजयंती माळ गळा, श्री वत्सलाचे विष्णुदास नामायने दाविली. नामदेव महाराजांनी खून दाखवली. माईसाहेब म्हणले अरे हा. नामदेव महाराज म्हणले माईसाहेब वैजयंती माळ गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे आणि श्रीवत्सलांछन भक्ताच्या पायाचा शिक्का आहे म्हणले. अजून बघा. माईसाहेब म्हणले अरे हा मला काय वालांडा झालता काय कोण? जे माईसाहेबांना ताट घेतलं सन 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 भगवंताच्या जवळ. भगवंतानी जवळ येऊ दिलं आणि तोंड फिरवलं. ते म्हणे बाय बाप्याचा बाप रुसले का काय? पुन्हा पाठी मागून गेल्या. पुन्हा तोंड फिरवलं. म्हणे अहो. म्हणे काय? मी आले. कोण तू? अहो मी. अरे कोण तू? काय बोलता? म्हणे मी का तुम्हाला ओळखलं का नाही? ओळखलं मी तुम्हाला. खोटं बोलू नको. मला तू ओळखलं नाही ओळखणार नाही का? माझ्या खुनात तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिलं नाही. तसं तुकोबर म्हणतात आम्ही देवाला उगाच भूत म्हणत नाही. आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे म्हणून आम्ही देवाला भूत म्हणतो. अभंगाच्या पंढरीचे भूत मोठे
ए पंढरीचे ओ भूत मोठे आला गेल्या झडपी वाटे खेचरीचे रान खेचरीचे रान खेचरीचे रान खेचरीचे रान गोड आहे मला चला जाऊ द्या काला वस्तर राहू काही तुम्ही म्हणता राय तू ना काय मागण पुढून फोपाटा उडव म्हणा. आता पंढरी सर्वांना माहिती आहे. पंढरी नावाचा नाही पंढरपूर. आणि भूत या शब्दाचा अर्थ काय होतो? भू म्हणजे असणे किंवा होणे आणि भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी लागत नाही. ज्याच्याबद्दल बोलता येतं ज्याच्याबद्दल ज्याला जन्म आणि मृत्यू आहे, जन्मही सांगता येतो मृत्यू सांगतो त्याला जीव म्हणतात. ज्याचा जन्म नाही सांगता येत त्याचा मृत्यू होतो त्याला माया म्हणतात. आणि ज्याची सुरुवातही नाही शेवटही सांगता येत नाही त्याला देव म्हणतात. जीव आधीच माया अनादीच अंत आणि भगवान परमात्मा अनादी अनंत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतघना अविनाशा हे भगवंताचं विशेषण आहे. मग कोणती उपमा दिली तर 184 योनीपैकी भौतिक योनी मानली की नाही आपण, ती उपमा आम्ही देवाला दिली. सांगा बरं महाराज आता कोणते कोणते खून आहे, कोणत्या खून आहे? लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खून आहे बा. तो खबर म्हणले सांगा तिथं जर आमच्या त्या भूताच्या खुणा तिथं भाटले तर आम्ही मान्य करू. लोक म्हणले आमच्या भूताच्या खुणा घ्या लिहून. तो खबर पेन घेतला वही घेतली. लोक म्हणले आमच्या भूताची पहिली खून आमचं भूत रंगाने काळं बरं का. दुसरी खून आमचं भूत सगळ्यांना लागत नाही. तिसरी खून आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खून आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. 5वी खून आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय. तो कोबर म्हणतात 5ही खुणा माझ्या भूताच्या ठिकाणी बसतात. पहिली खून कोणती आपली? भूतरांगानी. बरोबर आहे. कोणी पाहिलं? कायच कोणी पाहिलं? आपलं मागून आलं पुढं चाललं काय बरं जाऊ द्या. भूतरंगानी काळं आपलं. तर तो कोबर म्हणतात त्याच्या पुढे उत्तर लिहून घ्या माझं. आमचा सुद्धा देवरंगानी काळा. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? तुकाराम महाराज म्हणले तुमचं भूत कधी काळं झालं? लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. पण तुमच्याकडे नाहीला प्रमाण नाही. तुमच्याकडे नाहीला प्रमाण नाही. कारण शब्द प्रमाण, प्रत्येक प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण 6 प्रमाणात शेवटचं जे प्रमाण आहे अनुपलब्धी तेथे काहीच नाही. तुम्हाला सांगता येत नाही. पण तुम्हाला जरी सांगता येत नाही पण आम्हाला सांगता येत नसलं तरी आमच्याकडे प्रमाण आहे. तुमचा भूत कधी काळा झाला तुम्हाला सांगता येतं पण आमचा देव कधी काळा झाला सांगता येत नाही पण आमच्याकडे प्रमाण आहे. थाई झाची काळा अनादी बहु काळा अनादी बहु काळा थाई झाची काळा अनादी बहु काळा अनादी बहु महाराज ते आष्टेकर काका आहेत ना, आष्टेकर आप्पा, हो तिथे सेवा होती माझी. आणि आपले मृदंगम हमीवर आमचे भाऊ हो राम महाराज काजळे त्यांना चांदीचा पखवाद दिला होता. आणि मी वर्णन केलं आप्पाचं. म्हणलं आप्पा तुम्ही आमच्या वारकऱ्याला चांदीचा पखवाद दिला वा. आप्पा म्हणले मी कमी पडलो. म्हणलं कसं काय? ते म्हणजे तुमच्या वारकऱ्याचे हातच सोन्याचे तुम्हाला चांदीचा पखवाद काय करतो? अरे वा.
वाजवणारे तरी तसे पाहिजेत ना महाराज. काय गोड महाराज, या वयामध्ये इतकीच तयारी म्हणलेत नंतर. चला तर खरंच तुम्ही आमच्याकडे चाला राहू. परवा मला असंच पाक होते गोड भेटला, मी म्हणलं आमच्यासमोर चालतं का. त्याची बायको कीर्तनावर होती. ती कीर्तन झाल्यावर मला म्हणे ए बाबा तू फिरतो त्याला जाय म्हणे घेऊन. म्हणून नको रे बाबा. तसं काही नाही. तसं त्यांचं काही नाही त्याच्यामुळं मग काय चाललं होतं आपलं. ठाईचाची काळा. हां ठाईचाची काळा नाही ते कधीचा काळा झाला सांगता येत नाही. पण लोक म्हणतात देव कमून काळा झाला कमून काळा झाला. काहीतरी आपला प्रश्न विचारतात लोक. रामायण ऐकते आणि जाता जाता येशीत बसत एकमेकाला बिड्या पाहिजे. ते रावणाच्या बापाचं नाव काय असं काही घे नाही का. काही विचारिते महाराज. गेल्या 2-4 वर्षापूर्वी पाऊस नव्हता. आमची दिंडी गेली करकमला आणि एक मावशी आली. म्हणून दिंडी कोणाची रे. मी म्हणलं माईची. महाराज कोणी म्हणलं मीच आहे. आणि कीर्तन कोण सांगतो म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो म्हणलं हा. पाऊस कुठे आहे मला. आज मी म्हणलं मान पावसाचा काय संबंध. मला म्हणजे कीर्तन कशाला धुडीतो. अक्कल गुंग झाली मला बोलता येईना. आता आमचा आणि पावसाचा काही संबंध होईल. आमचा आणि पावसाचा संबंध असतात लोकांना आम्हाला शेतात बांधून ठेवला असतो. काही विचारिते महाराज. देव का काळा झाला. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाने एका वाक्याचा भाव प्रगट केला. देव का काळा झाला. भगवान श्रीरामप्रभू अवतारामध्ये भगवंतांनी वचन दिलं मी गोकुळामध्ये अवतार धारण करीन, तुमच्यात बदल करीन. 16,108 वर्षी त्या झाल्या गवळणी. आणि जे वानरसेना ते झाले गोपाळन. भगवंतांनी गोकुळात अवतार धारण केला आणि त्यांच्यासाठी चोऱ्या करून त्यांना खाऊ घालू लागले. बरं का. लवकर सांगतो टाईम इज ओव्हर. आणि मग ते चोऱ्या करायला लागले. गावामध्ये चर्चा सुरू झाली. 10-12 गवळणी जमल्या. म्हणे बाई आपण जर याला बोललो आत्ता तर ठीक आहे, नाही तर मग हे आपल्याला नांदून नाही द्यायचं. जे यांनी मिटिंग घेतली जे मोर्चा घेऊन निघाल्या कुठं यशोदेकडे. आणि यशोदेच्या दारात जाऊन आव त्याला यशोदे ग बाळा तुझा नाची येल्या आमुच्या सुना नाची येल्या आमुच्या सुना आमुच्या सुना आमुच्या काय त्या लागल्या ना बाई बोलायला. ते म्हणे बाई इथं आपला 7-12 उचकायला लागली बाय म्हणे आपण जे कानावर घातलं ना आता चला जाऊ दे म्हणे. आता हे काय ऐकत नाही. मग याच्या आईबापाला सांगितलं ना आता आपणच धरून हाणायचं म्हणे. त्या चालल्या घरी. आणि एक मथरी अशी मधल्या पावलीन गावात येत होती. तिच्या हातात काठी होती टेकायची होती. पण तिनं अशी धरली होती का म्हणून तिच्यानं म्हाताऱ्याचे भांडणं झालते. आणि म्हातारीचे भांडणं झाले. त्या दिवशी मथरी काठी टेकीच नाही अशीच धरती. आणि 10-12 जण दिसल्यावर त्या मथरीनं असा हात ठेवला. म्हणे कोण आहे ग. त्या म्हणल्या आपल्या मागं काय आणि हिचं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावचा असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता का म्हणून गेलता कधी गेलता गोतच बसत नाही. खुदरी बुदरी मारुतीच्या पारवर जरी बसले ना एकमेकाला नाही बोलत. कोणाच फटफटी आहे भाऊ. दुसरा म्हणतो 3-2-4 जण भाऊ. तिसरा म्हणतो एक कटीत दिसते ती वायली काढून. अहो काही विचारते लोक. तुम्हाला काय सांगा. एका मावशीने मला विचारलं कुठं आला रे. मला पैठणचा. आणि कुणकडं आला म्हणलं कीर्तनाला. आणि तो आहे काय म्हणलं हा कितीक सांगतो सालाचे. मला 100-150 सांगतो बा. मला म्हणे बरेच साशिले असतील. म्हणलं अरे कोरोनाने बुडू बसलं काय साशिले. मला म्हणे तुला पोरं सोर आहेत का. म्हणलं मग बरोबर किती घेत. म्हणलं 2-3 आहेत बा. असं लग्न केलेलं आहे काय. काही विचार. एक गवळण म्हणे अगं सांग आपल्याला जायचंय लवकर. ती म्हणे आते बाई मी त्या पल्लीकडल्या गेलेली सुने. ती म्हणे असं वय मागची आहे का गं पहा. ती म्हणे मागची असू पहिली असू तुमचं काय म्हणणं. गेलत्या कुठं का म्हणून गेलत्या कशाला गेलत्या कधीही गेलत्या. आम्ही त्या नंदाच्या घरी गेलतो कशाला. त्या पोरानं आमचं नामनं मुश्किल केलं. म्हातारी म्हणते काळं काय म्हणे हा. मग त्याचा काय गुन्हा आहे म्हणे. मग तुमचा गुन्हा आहे. ते म्हणे कसं काय. घर सोडलं कोणाला विचारलंय का तुम्ही. नवीन माणसाने घरातल्या जुन्या माणसाचा अनुभव घेतल्याशिवाय घर सोडू नये. बरोबर आहे. म्हाताऱ्या माणसाचं दर्शन घ्यावं. आणि भांडण करायचं असलं तर त्यांना विचारावं. कारण भांडणाचा सुद्धा डिप्लोमा असतो. साम दाम दंडाने भेद 4 गुण माहिती पाहिजे. आणि नवीन सून जर घरात आली तिनं सासूला विचारल्याशिवाय मसाला कधीच काढू नये. जरी सासू याडपाटा असली तरी. आता शेताला चालल्यावर पुढं कोण चालतं सून. भाकरी ते घेऊन सासू मागं आयटीत चालती. मग ती शेजारी म्हणते आत्याबाई आजले मागं चालल्या. ते म्हणे मग माय पुढं निघाली ती. मग ती दुसऱ्या दिवशी नसते ऐकून घेते सासूला पुढं घालते ती मागं राहते. मग ती शेजारी म्हणते आत्याबाई आजतून पुढं म्हणे मग मला पुढं घातलं तिनं. मग ती तिसऱ्या दिवशी मागं नाही पुढं नाही बरोबरीने चालत ती शेजारी म्हणते आत्याबाई आजला विचारा ना म्हणे मग मै बराबरी करतीन ती. तुम्ही जर नाही विचारलं तर धोरणात काम राहत नाही. मी सांगते कसं वागायचं म्हणे काय.
तुम्ही हातावर एक वाक्य लिहून घ्या. काय? तुमच्या चोऱ्या बंद होतील. कोणतं वाक्य? लक्षपूर्वक ऐका. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. त्या गवळण म्हणे आम्हाला मार खाऊ घालता का म्हणे. अगं सोपं आहे म्हणे. काय? यशोदेचा रंग गोरा, नंदराजाचा गोरा, कृष्णाचा काळा, तो त्यांचा नाही. तेव्हा म्हणे बा किती को सोपं बाय भांडत, आपलं कसं काय लक्षात आलं नाही. कोण आता जे त्यांचंच नाही तर ते ऐकायचा काही संबंध. आणि मग त्याने कामरा पत्र खोटले चपलात घेऊन निघाल्या. काही केलं नव्हतं तर कीर्तनातून चोरल्या. आणि यशोदे मातेच्या दारात आहोत त्याला यशोदा बाहेर आली. काय म्हणता? आत्ता आम्हाला कळलं तुझं काय ऐकत नाही म्हणे. का? तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा काळा, तो तुझा नाही. यशोदा माता खाली मान घालून रडायला लागली ना. आता दिला अहो तिच्या मांडीवर देव खेळायचं का शास्त्र माहीत नव्हतं काय? पंचोदशी का पंचकरण कवरती प्रकार भामती ग्रंथ विचारसारखं कथाप्रतरू ज्ञानेश्वरी भागवत किती तिला माहित नव्हतं. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थपती प्रमाण, प्रमाण, आजातवाद, विवर्तवाद. हे म्हणते तो आहे पुढं मग डोकंच काम करणार. बरं आता त्यांची चूकनं इतक्या गडबडीत सांगितल्यानंतर त्यांच्या तरी काय लक्षात बसन. तुम्हाला मागं म्हणायला लावायला पाहिजे. माय मागं आणि मागं म्हणायला माणूस तोताना पाहिजे. तोताना मग लय मजा येते. आमच्या दिंडीचे एक माणूस हरिपाठ म्हणतो बाबा देवाचे द्वारे हो बा यांना भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणाले होते. दिंडीतले लोक लय विचित्र गुरुजी. 12 वर्षे झाले मी दिंडी चालितो बाबा बाबा बाबा. रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मायला जमा होते. हिनं महाकांग वाचवारला, तिनं मग आरसा फोडला, हिनं मग पिशी तुडीली. लय अवघड महाराज. एक दिवस मग ही गाडी खराब झाली. गाडी मग ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला. म्हणलं मी काय येऊ शकत नाही, मग गाडी खराब झाली. ते तिकून काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेत असतो म्हणे. सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला हे का काय. मला म्हणलं मग गाडी खराब झाली. मला म्हणजे एस टीने ना का फाशी आल्या म्हणलं तो आहे पाय पडतोय. येतो म्हणलं पण फाटीवर गाडी ठेवी बस स्टँडवर नाही, कारण फाट्या याड्या बाबलीत राहतो ना. मी फाटीवर गेलो त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली, राजदूत रॉकेलवरली. माणूस पाठला तोताना. ते माय जोळाला मला काय म्हणतो, मग मारत तुम्ही चेक काय म्हणलं मीच आहे. आई मी मला गाडी चालू कर बाबा लवकर, मंडपात लवकर बसली गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मग मला डबल चिटी. मी म्हणलं मग मी चालितो तू बैस कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागते. मी गाडी चालू केली आणि तो बाटला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकस होत नाही ना. गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना, धुरा असा निघतो माग काही दिसाना. आणि ते मला काय म्हणतो, तुम्ही नुसती चालवा. जे कामरा इतकं खड्डा आलं बाबा त्यांनी केलं सुरू. गाडी आदळून गेले इतकं लोक. महाराज यशोदा मातेला ग्रंथ माहित नव्हते, शास्त्र माहित नव्हतं. सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. खेळे भगवान, खेळे भगवान. देवकीचे बाळबाई नंदा घरी आले, माता यशोदेच्या घरी. पाळण्यात डोले, पाळण्यात डोल, पाळण्यात डोल. महाराज यशोदा माता रडायला लागली. या 10-12 जण निघून गेल्या. आणि भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले. म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा. का? माझा रंग कसा आहे, गोरा. तुझ्या वडिलाचा गोरा. तुझा रे ते गेर बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेलेत म्हणे आनंदपूरचे. काय म्हणले ते म्हणतात तू आमचा नाही. आणि तो मनात म्हणला मग एका खोटं आहे का. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदी जन वाहक. तो त्यांचं नव्हतं पण कोणाला माहित होतं, याला माहित होतं. यानं विचार केला येला का जरा माहीत झालं मी हिचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार. शंकर काळे म्हणते त्याला पाळे पाळे. आता देवाचे शंकर पाळे ते हे यशोदा मातेचे तोंडात टाकलं का पाणी. आणि आमचे शंकरपाळे मागच्या दिवाळीचे अजून सापडते. आपले शंकरपाळे तोंडात टाका तर खडीच्या का जाऊन चाक गेले वाजत. यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळते पण तो काय फुटत नाही.
यशोदा माता म्हणजे अरे मी तू यशोदा मातेला म्हणतो आई मी तुझाच आहे. कशावरून? मी का काळा झालो तो सांगू म्हणे. हां. ते म्हणे मी आलो रात्री 12ला जन्मात. म्हणे हो रात्री 12ला अंधार राहतो उजेड अंधाराचा रंग काळा पांढरा काळा. मग काळा रंग माझ्यावर बाटला फिटून मी झालो काळा. आणि ती म्हणे याच्यामुळे का झालं बाबडे ही भाऊ इकडे बाय मला एक रात्री 12ला आला बाय अंधार का झाला बाहेर मग आजोळच घेते बाय तोंडाचं फडीन चिंचेचं वडीन पदरच फाडीन बडबड 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 करीत अशी त्याची फाट्यापर्यंत गेली. आणि मग म्हणते बाई हे मला सांगत आहे रात्री 12ला जन्माला आलो आणि हे जन्माला आले मला माहिती नाही याला कसं का माहिती. पुन्हा मागं आली म्हणे कृष्णा मी तुला येडी दिसते म्हणे येडीची माय का तू. अरे तू जन्माला मला माहिती नाही तुला कसं का माहिती. म्हणत म्हणतो मी माहिती आहे तू माहिती आहे तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती आहे. विश्व निर्माण केलं कालवनी अंधारी लिहो येते अक्षरी तरी म्हशीची ओरबारे काशी नावे. अंधारापासून रंग तयार झाला नाही होत नाही होणार नाही. तो ठायचाची काळा पहिली खून संपली राहिल्या 4 खुना पुढच्या वर्षी सांगू. विढाला विढाला त्या दिवशी एक कीर्तनकार म्हणे मी पुढच्या वर्षी 2 चरण सोडीन म्हणे. खाली एक म्हातारा बाटला ते म्हणे चरण पुढच्या वर्षी सोड पण तू हुक्कंबर आता सोड म्हणे. लवकरात लवकर सांगतो. दुसरी कोणती भूत सगळ्याला लागत नाही. भूत कोणाला लागतं त्याच्या राशीत जे बसलं त्याला. तसं देव नावाचं भूत कोणाला लागायला मोकळं आहे का? नाही. देव नावाचं भूत कोणाला लागत नाही ना. बरं आता भूताची भीती कोणाला त्याच्या राशीत जे बसलं त्याला. आणि देव नावाची भीती कोणाला आहे? नदीला पाणी आलं खूप पाऊस आला आणि नदीला पाणी आलं गावामध्ये 10 पोरं पाण्यामध्ये त्या पोहायला गेले गावातले पांढऱ्या पाण्यामध्ये. तिकडनं मास्तर आले त्यातला एक जण ते मास्तर आले म्हणजे सगळे पळाले आणि एकच राहिला. पण मास्तर निघून गेल्यानंतर पुन्हा ते 9 आले आणि हा राहिलेला काय म्हणतो काय येडे आहे तुम्ही काय. अरे एक मास्तर आला तर 9 जण पळाले. पाठ्या पळालाच नाही का तो शाळेतच जात नव्हता. जो शाळेत जात नाही त्याला शिक्षकाची भीती. तशी आमची एक शाळा आहे विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली रे शाळा शिकताना तान भूक हरली रे विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली शाळा. महाराज भावगीतं होती पहिले काय ते प्रल्हाद शिंदे गायचे चल ग सखे पंढरीला पाऊले चालती अजून धनी मला बी दाखवा ना. तसं नको आपल्या जागण कोणत्या तारखे काय गोड होतं महाराज खरा तो शेजाऱ्याचे बांध कोरावे. दुसरी तिसरी कोणती आहे भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. आपलं भूत सगळ्याला सारखं दिसतं का? जुन्या माणसाचं का पाय बरं कोणी म्हणतो ससवून माय टांगड्यात घुटळलं होतं कोणी म्हणतो कुत्रवून माय पुढून पळलं होतं कोणी म्हणतो रामकाड झालतं काही तर म्हणते मी हुरडा खाल्ला त्या संग. अरे जगले तरी कसे जाऊ दे. काय तसं देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्यात एकनाथ महाराजांना गाढवात आणि सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. जाऊ दे येऊ का मी आता. दुसरी खून तिसरी खून संपली आता चौथी खून कोणती भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट करते म्हणजे मी कोण आहे याचं भान राहत न राहणे.
तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर माणसाचं अस्तित्व नष्ट होतं. आता माऊलीच्या वारीला लोक जर भेटले तर नाव जरी माहीत नसलं तर हो माऊली रस्ता द्या, हो माऊली, हो माऊली चहा घ्या, हो माऊली. ही देहीची विदेही भूगुद असे म्हणतात त्याला. आणि एक खून कोणती भूत लागलं की माणसाचे कामं करते. आता आपलं भूत स्वतः काम नाही करीत, ज्याला लागून त्याच्याकडून काम करून घेतो. आणि पहा तुम्ही काही माणसं लई जेवायला लागले की शेजारचा काय म्हणतो, अरे बास ना तुला का. काही माणसं कधी पहा कामच करीत, आपण म्हणतो माणूस लय काम करतो राहते, शेजारचे काय म्हणते हत्या का माणूस का. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर काय कामं केली महाराज. जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके घडावी, सावता महाराजाला खुरपं लागावं, चोखोबारायच्या बायकोचं बाळातपण करावं, उचे नीचे काही नेणे भगवंत, इष्टे भाऊ भक्त देखुनिया, दासी पुत्रकान्या विदुराच्या भक्ती, दैत्य घरी रक्षी प्रल्हादाची, चर्म रंगो लागे रोहिताचा जंगीन कबीराच्या मागे. काय कामं केली देवानी महाराज. जनाबाईंनी पहाटं उठावं, जातीवर बसावून देवाला आवाज द्यावा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ. माई साहेबाला विचारलं मी जाऊ का, जणी मला बोलवती म्हणे जा. देवानी पलीकडून बसावं, जनाबाईने अलीकडून बसावं, दोघांनी खुंटा धरावं, जनाबाईने धान्य टाकावं, ओवी गावीन देवान तिच्या पाठीमागं म्हणावं. काय भाव आहे मला. अहो आज जनाबाई पहिले अजूनही एखाद्या इथं मावशी असतील अजून, जर का एखाद्या मावशीनं दळलं पहाटे 4ला जर गाणं गायलं, त्याचा आवाज, त्या गाण्याचा भाव जर कानावर आदळला तर कर्र झोप लागत होती महाराज. पहिलं सांगतो, आता जर एखादी जणी जळायला लागली तर झोप तर यायचीच नाही, पण आपल्यालाच ॲडमिट व्हावं लागलं. आता जर जनाबाईला आपण म्हणतो जातं आणि ती म्हणते कसं होतं, आपण म्हणा असं होतं आणि ती म्हणते कोणत्या साईडनं बसावं लागतं, जात्या साईड असते काय. आणि आता जर जनाबाईची ओवी ऐकायची तुम्हाला, तुम्ही वाजू नका बरं का. बाईले बच्या झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली खोडी, आली पोलिसाची गाडी. चांदीची गचूल सोन्याची कढाईन, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उंदर खेळत येतो आहे भावाच्या माडीवर. आणि त्यांचं वर्णन कधी पहा भावालाच राहतो महाराज. नवऱ्याला कधीच गाणं म्हणत नाही त्या. होय भाऊ तुम्ही म्हणतो नाही भाऊ मै तारामुळ होईल. नवऱ्याला कधी गाणं म्हणते का, कोणाचं असतो त्यांचंच का आपलं का. त्या कणकीचं खात्यात आणि इरल्याला गात्यात. मी दुसऱ्याचं गाणं माझ्या बाय माणसात सांगतो. मी एक दिवस पोळ्या दिवशी मी आपलं बसलो, तिथं गाणं झालं सुरू. नदीच्या का कडेला कोण्या मुरळीने झिर्रा केला, तिथं माझा बंधू पाणी प्याला, दस्ती विसरून आला. म्हणलं गेलता कशाला बॉम्ब लायला तिथं. काय त्या आपेगाव आम्हाला 9 किलोमीटर पैठणपासून. मग त्या आपेगावला दिंड्या निघतात आज 22 तारखेला. मग महिला जाता जाता गाणं म्हणतात, धुन धोनी धोबीनी साबण लावूनी शेल्याला, माझ्या ग बंधूचं जाण आपे गावाच्या काल्याला, आणि तो फुल प्याल्याला. काय वर्णन आहे मला. जनाबाईनं वर्णन करायचं. अजूनही काव्य करा तुम्ही. पंढरपुराची वाटवली कशा नाग झाली, तेथे माझी रुक्मिण नाली, केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशा नाग झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. किती गोड आहे. पंढरीये माझे माहेर साजनी, ओव्या कांडणी गाऊ गीते. कोण म्हणायचं तसं देवानी म्हणायचं. आणि मग जनाबाईने म्हणतात राही रुक्माबाई सत्यभामा माता. देवानी खोटा धरला. देव म्हणते तर राही रुक्माबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणजे काय भानगडे उतरली नाही का काय. म्हणे कसं काय, राही रुक्माबाई आमच्या माता का तुमच्या. देव म्हणले जणी मी का वेड आहे का. अगं मी भक्ताच्या अधीन गेलो, मी माझा देव पण विसरून गेलो. म्हणून पंढरीचे भूत मोठी आल्या गेल्या. अरे म्हणलं हे सगळ्यालाच लागतं, हे भूत आहे तरी कोणतं. तर याची व्याख्या अभंगातल्या दुसऱ्याच्या खेचरीचे रान, खेचरीचे रान, खेचरीचे रान, खेचरीचे रान, खेचरीचे रान, खेचरीचे रान,
खेचरीचे रान बहु खेचरीचे रान जाता 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 बहु खेचरीचे जलचर भूचर खेचर पण जाता वेडे होय आपलं भूत रूपाला वेड करतं. आपल्या माणसाला जर भूत लागलं ते काड्या जमा कर कागद फाड्यो पण तुकोबरा म्हणतात आमचं तसं नाही जाता वेडे होय तुकोबरा म्हणतात वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा अवस्था आहे. तुकोबरला कायमचं वेड लागलो तर आपल्याला वेड लागत पण आपलं वेड मोसमी मतलबी. आपलं वेड श्रावण महिना लागला का रामकृष्ण हरी आणि पोळा झाला का नारी 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 आपलं मतलब वेड आहे. आपलं वेड कसं आहे सांगू तुम्हाला. एका माणसाला मोटरसायकलचा धक्का लागला म्हणजे ज्याला धक्का लागला ते म्हणे उद्या तुला कोर्टातच नेतो आता ते म्हणे गावात सप्ताह चालू आहे ते म्हणे मला काय करतोय सप्त्याचं. ते गेलं एका माणसाकडं तो माणूस म्हणे तू माझ्याकडे का ह्याला आला म्हणे तो माणूस कोणाचंच ऐकत नाही म्हणे तू एखाद्या महाराजाकडे जाय महाराज 12 गावात पाणी प्यायला राहतो म्हणे. म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते गेलं महाराजाकडे म्हणे काय झालं थोडा धक्का लागला मला कोर्टात न्यायची माग आहे. महाराज म्हणले मी मिटीन पण 15,000 रुपये घेईन. ते म्हणले मिटा बाबा. आता महाराजाचा शिष्य होता एक वकील त्या वकिलाला बोलून घेतलं म्हणजे भांडव मिटव तुला 5 आणि मला 10. तेव्हा मी मिटिंग पण मला एक मेडिकल सर्जनचं सर्टिफिकेट आणून द्या येडा झाला म्हणून. आता त्याचं वकील वकिलाचं ते ओळखीत तुझं सर्जन त्या सर्जननी त्याला दिलं सर्टिफिकेट येडा झाला. त्यांनी त्या वकिलाला दाखवलं वकील म्हणजे सुटला तू आता पण कसं काय उद्या तुला कठाडात उभा करतील पाठीमाग जेच समोरून वकील येईन आणि मी तुझा दारात बसून पुरावा घेऊन आणि तुला काही विचारलं तू आणि करायचं म्हणजे ते गेलो सोपं आहे राव. केलं याला कठाडात उभा पाठीमाग जेच समोरून वकील याचा वकील दारात बसला आणि त्या वकिलाने याला विचारलं तुझं नाव काय रे ते म्हणते याला धक्का द्याला का ते म्हणते ते जेच खवळून त्या वकील येडं माणसं येड का रे कायला येड्याला अंतर कोर्टात दे पण हाकून त्याला येडं आहे म्हणते त्याला दिलं ना हाकून आणि हाकून दिल्यानंतर ते पुढं त्याचा वकील भेटला ना त्याला ते म्हणे कसं काय जमलं म्हणे वा वा काढ 15,000 ते म्हणतो आता म्हणे मग 15 म्हणे म्हणजे याच घेतलं आणि यालाच शिकलं हे टोले खाऊ येडे. तुकोबारेचं तसं नाही जाता वेडे होय म्हण. पण ही अवस्था आमच्या भूताची आहे. तुमचं भूत तरी तुम्हाला सोडीन पण आमचं भूत नाही. तेथे जाऊ नका कोणी जाऊ नका कोणी जाऊ नका कोणी जाऊ नका तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले. ते जाताने संसार वृत्तीने गेले पण भगवंतानी अशी दृष्टी त्यांच्यावर टाकली ते संसार वृत्ती विसरून परमार्थ वृत्तीने आले. गावाजवळ आले पण घरी नाही गेले.
गावातले लोक म्हणले 15 दिवस आळंदीला राहिले ना, चला ना घरी. कुणाच्या? अहो तुमच्या. याती कुळ माझे गेले हार हरिणे माझे अष्टभोग भोगणे, ही आमची अवस्था झालेली. वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे ते हेलिकॉप्टर आलं तुम्हाला घ्यायला. वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. माणसं रगीत आलेले रग पांघरून आले, आपापल्या हातावर करा. राहू दे, मी येतो चहा घेऊन. विडोबा रखुमा हात खाली घ्या. राहिलेत नाही तर घेतो कोणाची. आपल्यापेक्षा महिला मंडळ लय गोड भजन करतात ना, त्यांचं भजन ऐकायचं तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कसं कळत नाही, पण भावना प्रधान आहेत ते. एका आवाजात म्हणल्या की नाही, आपलं तर कोणाचा विठोबा कोणाची रखुमाई झाली मोकळे. नाही का, मुंग्या लाईनीतच चालत त्या मुंग्या आणि मुंगळे हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं. तुम्ही म्हणता ना आमच्याकडं मागं लागलाय बाबा 1.5 तासापासून. चला जाऊ दे, त्यांच्यात काही सगळं. मी दोन्ही पक्षी चालणार माणूस. एका ठिकाणी मला कीर्तनात जागत नव्हती, एका मावशी शेजारी जाऊन बसलो मी. आणि ते महाराज म्हणायचं विठ्ठल विठ्ठल, ती मावशी काय म्हणते गोंद्याचा बाप गोंद्याचा बाप. मी म्हणलं मावशी तसं का म्हणते, मला म्हणते त्यांचं नाव त्याचे म्हणलं त्यांच्या तिकडे ठेवी देवाचं भजन. हाताने टाळीन मुखाने नामस्मरण करा. काही मंडळी महाराज तुकोबराला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता पंढरीचे भूतमुठीनं आल्या गेल्या. आल्या गेल्या म्हणजे कोण? हे पोरो शांत, 1 मिनटं फक्त 2च मिनटं तू. आणि मग बरं बहु खेचेरीचे रान जाता वेडे होय कोणाचे? बरं तेथे जाऊ नका, कोणी गेले नाही आले कोण? तुकोबर म्हणतात मी दुसऱ्याची निंदाच करत नाही, माझा अनुभव सांगतो. हे तुका पंढरीची गेला,
सजल नयन धार शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा स्वतःचा अनुभव सांगतात. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्माने आला. मग आपण कोण लिहिला? तुकोबर म्हणतात, मला देव नावाचं भूत लागल्यापासून लक्ष चावरे शिवनी भोगायची गरज पडलेली नाही. हाची नेमातानं फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घररेगी झाले पट्टराने मिळे वरिले सावळे जे जे झाले अवतार तुका त्यांचे. तुझं मज नाही भेदन केला सहज विनोद मी तो पण जाऊ दे दुरीन एकची घोंगडी. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झटवाटे बहु खेचरी रान जाता वेळ म्हणते तेथे जाऊ नको कोणी गेले नाही परतुनी. तुका पंढरीची गेला पुन्हा जन्माने आला बहु खेचेरीचे रान जाता वेडे होय मन सज्जनमय अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. अभंगावर एखादा वक्ता आणखी काही बोलेल बोलता येईल बोलण्यासारखाचे बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा. विनोदाच्या भरात शब्द चुकीचा निघून गेला असेल. वाणीचा जो समजून सोडून द्या घेण्यासारखाचे स्वानंत सुग्नवासी तंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवरगीता भवनाळा श्री क्षेत्र पटन त्यांचा प्रसाद साळुंकी मंजूळ बोलत सेवा आणि शिकवे तो धनी वेगळाची या नेमाप्रमाणेची काय बरोबराचे गुरुवारचा प्रसाद म्हणून ग्रहण करा झालेली सेवा खंडोबाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर